भूमिका ते पार पाडतायत. मारुती फायटर स्ट्रायकरला कोण आहे? स्ट्राईक फलंदाज योगेश. योगेश आणि केतन आणि बिग बॉसचे सलामीचे गोलंदाज राजू घरात. पहिला चेंडू यॉर्क चेंडू खेळला होता, खेळून काढले. स्ट्रेट ड्राईव्ह, चांगली फील्ड केली जाईल, एकच धाव मिळेल. विचार केला राजू घरात यांचा तर एक चांगले अनुभवी 40+ गोलंदाज आजपर्यंत अनेक मैदानात त्याने देखील गाजवलीत आणि तेच आता आलेत गोलंदाजीला. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला यॉर्क चेंडू योगेशसाठी. योगेश आणि केतन या दोघांची सलामीची जोडी पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ असेल. 1 षटक पॉवर प्ले म्हणून गणलं जाईल, ज्यामध्ये 3 खेळाडू तुम्ही 38च्या बाहेर ठेवू शकतात. पुन्हा एकदा राजू घरात होतील सज्ज. केतन सामना करेल. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत. फिल्डर आहे त्या खाली, मात्र सुटतोय झेल पोशांस कडून. चांगला झेल होता त्या ठिकाणी. जर टिपला असता तर चित्र काही वेगळं बदललं असतं, कारण एक चांगला खेळाडू म्हणून योगेश केतन गणला जातो. त्याला मिळतं जीवनदान आणि त्याच्या बदल्यात 1 धाव पूर्ण केली जाईल. 3 धावा 10 बॉलवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा केतन. आता मात्र चेंडूला हळूच उडवायचं होतं, चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू हाताळला जाईल. बिग बॉस आणि मारुती फायटर या दोन संघादरम्यान 2 हात एक द्वंद्व युद्ध मैदानात पाहायला मिळतंय. बिग बॉस कडून सलामीचे गोलंदाज राजू घरत यांनी आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेत. 7 मात्र मिळाले नाही फील्ड कडून. आणि आता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड जावं लागेल परत. होतं विकेटचं पतन. येस, थँक्यू डीजे. केतनची खेळी संपुष्टात आली. एक चांगला चेंडू राजू घरत यांच्या माध्यमातून हाताळला गेला. केतनला क्लीन बोल्ड केलं गेलं. आता नवीन फलंदाज जगदीश. मारुती फायटर संघाचा हा देखील एक चांगला फलंदाज खेळून काढले. त्या ठिकाणी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाईल, 1 धाव पूर्ण केली जाईल. खराब थ्रो, मात्र तेवढंच चांगलं कलेक्शन केलं गेलं, 1च धाव मिळेल. चांगली सुरुवात म्हणता येईल बिग बॉस संघाकडून, कारण ज्याप्रमाणे झेल सुटला होता केतनचा, मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती क्लीन बोल्ड केलं, त्याला धाडले तंबूत. 1 धक्का दिलाय मारुती फायटर संघाला. पुन्हा एकदा राजू घरात सज्ज होतील योगेशसाठी. सलामीचा फलंदाज आहे. फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता, 1 धाव पूर्ण केली जाईल. मात्र खराब फील्ड, जातोय सरळ चेंडू सीमा पार. हा येतोय KPL चौकार.
थँक्यू डीजे. सलामीचं चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवरती खराब फील्ड झाली आणि चौकार गेला. त्या चौकारानेशी धावफलक जाऊन पोचलाय 8 या धावसंख्येवरती 1 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन गोलंदाज गौरव, बिग बॉस संघाचा हा देखील एक महत्वाचा खेळाडू आता आला मात्र गोलंदाजी करण्यासाठी. क्या बात आहे, क्लीन बॉल, चेंडूला वळवलंय, फर्निचर डिस्ट्रॉय, जावं लागेल परत. अप्रतिम गोलंदाजी. थँक्यू डीजे. चला घाई करायची, जास्त वेळ लावायचा नाहीये कारण आपण खूप उशिरा आहोत. अप्रतिम गोलंदाजी. ज्याप्रमाणे त्याने आपली मनगट वळवली होती ना, तो बाहेर जाणारा चेंडू होता. कारण आजकाल या यूट्यूबवरती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील कशा प्रकारे चेंडूला कट करायचं, आणि कदाचित तेच व्हिडिओ पाहून हा सराव करत असावा. कारण ज्याप्रमाणे मनगट वळली होती ना, तो चेंडू बाहेर जाणं अपेक्षित होतं आणि तसंच झालं आणि क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळला गेला होता. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट करून टाकले फलंदाजाला. हलकासा बाहेर चेंडू कट करतोय आणि त्यामुळे मोठा बटका खेळता येत नाहीये. त्यासाठी आयुषला यावं लागेल, पुढं फुटवर्कचा वापर करावा लागेल, चेंडूपर्यंत पोचावं लागेल. कारण गौरव आता मात्र भन्नाट फॉर्ममध्ये गोलंदाजी करतोय. आत्ता मात्र चेंडूला हलका आपटलं होतं, आयुषने धाडलंय चेंडूला, मात्र त्या ठिकाणी येतोय षटकार आयुषच्या बॅटमधून. 6 धावा. आत्तापर्यंत 2 चेंडू चांगले धाडले होते, चांगले हाताळले होते, मात्र आता एक वेगळा चेंडू हाताळला गेला. उसऱ्या चेंडू बाउन्स चेंडू आणि त्याला आयुषने पाठवले 6 धावांसाठी. थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आत्तापर्यंत 2 चेंडू चांगले चालत होते, मात्र इथे काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्याचा नुकसान त्याला सहन करावं लागलं. 6 धावाने धावफलक जाऊन पोचेल 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चेंडूला आयुषने उडवलं. 1 धाव पूर्ण केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न असेल का नाही. लॉंग ऑनला देखील आयुष चांगले फटके खेळतो. हा देखील एक नवीन युवा खेळाडू म्हणून नावरूपाला आलाय. हा देखील मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा फलंदाज. त्याने देखील दाखवून दिलंय की माझ्या हातात देखील एक बॅट आणि मी देखील तिचा वापर चांगला करू शकतो. गौरव कमबॅक करतोय. 2 चेंडू निर्धाव हाताळले होते, तदनंतर मात्र षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा सिंगल, एकेरी धाव. आत्ता चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅनमध्ये 1 धाव पूर्ण करतील. 1 धावानं धावफलक जाऊन पोचेल 15 या धावसंख्येवरती. पहिलं तर योगेश आणि आयुष सलामीला आला. योगेशला खेळावं लागेल शेवटपर्यंत, कारण आयुषला घेऊन त्याला खेळायचं आहे. कारण आयुष देखील एक नवीन युवा खेळाडू म्हणून नावरूपाला येतोय. गौरव पुन्हा एकदा चेंडूला वळवायचं होतं, बॅलन्स चुकलाय, पंच दंडित करतायत. कारण अशा प्रकारच्या रिस्कच्या गोलंदाजीमध्ये चेंडू हा हातातून सटकण्याचा जास्त चान्स असतो आणि त्यासाठी सराव खूप करावा लागतो. आणि इथे मात्र खराब चेंडू गौरवच्या माध्यमातून. राजू घरत थोडासा कान मंत्र देताना, कारण युवांसोबत अनुभव असला ना की युवा देखील चांगली कामगिरी करतात. आत्ता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पंच दंडित करतायत. समांतर रेषेमध्ये हात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर जर पाहिला तर 19 रन्स, 19 धावा बोर्डवरती पाहायला मिळतात. सुरुवातीला चांगली लय सापडली होती, मात्र षटकारानंतर थोडंसं लय खराब होते गौरवची. पुन्हा एकदा गौरव सज्ज. आत्ता मात्र काय चेंडू हाताळलाय त्याच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू, चांगला वळवला होता, मात्र खराब फील्ड, साथ मिळाली नाही. आणि जिथे एकही धाव नको होती तिथे 2 धावा मिळाल्या. 2 धावाने षटक संपतंय. धावसंख्या धावून पोचते ती 21 या धावसंख्येवरती.
सलग घाई करायची. यानंतर बरेच सामने खेळवायचे आहेत. 2 षटकांचा खेळ खेळून झालाय आणि 21 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि आयुष आणि योगेशच्या रूपाने एक चांगली मजबूत फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. आत्ताच आमचे राजू चितरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक अपडेट येते. इंडिया विरुद्ध इंग्लंड अशी तिसरा आपल्याला एक टेस्ट मॅच पाहायला मिळते. यामध्ये दुसऱ्या डावामध्ये जयस्वाल 90 धावांवरती खेळतात. एक भली मोठी आघाडी घेताना पाहायला मिळते. इथे मात्र संपतो आयुषचा खेळ. जावं लागेल त्याला परत. आयुष्य रूपाने एक मोठा आदरा बसतोय तो मारुती फायटर संघाला. थँक्यू डीजे. दीपक उर्फ ओशा यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला हाताळला होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत. खेळाडू चेंडूच्या खाली सुटतो झेल. मिळतंय जीवनदान. तिथे धावबादची देखील संधी होती मात्र खराब थ्रो, खराब कलेक्शन. जिथे एकही धाव नको होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. नवीन फलंदाज राजच्या रूपानं पाहायला मिळेल. हा देखील एक आक्रमक असा फलंदाज आहे. 2 धावांना धावसंख्या धावून पोचली 23 या धाव संख्येवरती. आत्तापर्यंत 2 चेंडूंचा खेळ खेळून झालाय. अप्रतिम गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून. चेंडूला काय वळवलंय, काय चेंडू कट केलाय गेलाय. चेंडू उडवायचा होता मात्र हलकासा चेंडू बाहेर वळला आणि निर्धाव चेंडू. आपण पाहतोय खानिवडे प्रीमियर लीग अर्थातच KPL पर्व 4 सीझन 4. बघता बघता पहिल्या पर्वाला सुरुवात झाली होती आणि येऊन ठेपलोय पर्व 4 मध्ये. पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू हाताळला गेला. चेंडू समजला नाही. बॅटची कड निश्चित घेतली होती. एक माफ करा लेग बाईजच्या रूपाने एक धाव मिळेल. एक धावानं धावफलक हलतोय कारण ज्याप्रमाणे सुरुवात केली होती तिथे मात्र धावांवरती ब्रेक लावताना पाहायला मिळतात. दीपक उर्फ पोशा धावसंख्या धावून पोचली ती 24 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. चेंडू ग्लान्स केला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. थोडीशी मिसफील्ड झाली होती मात्र एकच धाव मिळेल. एक धावाने धावफलक हलतोय. दीपक यांचं मात्र अप्रतिम गोलंदाजी. जर स्कोअर पाहिला तर 25 या धावसंख्येवरती जाऊन पोचलाय. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. दीपक विचार केला. दीपक यांच्या गोलंदाजी तर फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. बिग बॉस सांगायचे हे गोलंदाज. चेंडूला उडवलंय. तिथे आहे फिल्डर तन्मय मात्र खराब जज. सुटतोय झेल. 2 धावा मिळतील या फलंदाजाला. 2 धावांना धावफलक जाऊन पोचतोय तो 27 या धावसंख्येवरती. या 2 धावांशी षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. विचार केला तर 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. आता इथून मात्र पुढे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतील राज आणि योगेश. फलंदाज घाई करायचे. नऊच्या सरासरीनं धावसंख्या उभ्या करतायत. आता मात्र या शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याची जिज्ञासा असेल कारण 40 ते 45 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करतील कारण बिग बॉस देखील एक चांगला तगडा संघ म्हणून गणला जातो. त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि ज्याप्रमाणे मागच्या सामन्यांमध्ये 61 धावा पाहिल्या आणि त्याच्या विरोधात 54 धावा उभ्या केल्या होत्या म्हणजे स्कोर होतो या मैदानावरती. आत्ता मात्र चेंडूला उडवलंय. त्या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये लँड होतोय. 3 खेळाडू
जरूर एकत्र आले, मात्र जज करता आला नाही. 2 धावा घ्यायचा प्रयत्न आणि त्या देखील पूर्ण केल्या गेल्या. पंच 3 धावा का? पंच किती धावा? 3 धावा. 3 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचतील 30 या धावसंख्येवरती. अप्रतिम असा चेंडू हाताळला होता, मात्र साथ मिळाली नाही, झेल टिपता आला नाही. कोण आहे? मंगेश. आत्ता मात्र कमबॅक करतोय, क्लीन बोल्ड. राजला जावं लागेल परत. काय चेंडू हाताळला गेला. राजच्या खेळीला लागतोय विराम. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रकाश आलाय. इथून मात्र पुढे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रकाशला मात्र शेवटच्या 4 चेंडूवर चांगलाच प्रकाश टाकावा लागेल, कारण धावसंख्या स्थिरावली ती 30 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल. मंगेश मात्र निश्चित पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता, तदनंतर मात्र कमबॅक केले, क्लीन बोल्ड करून राजला माघारी धाडलं. आता मात्र प्रकाश आलाय. चेंडू उडवायचा होता, जमलं नाही त्याला. पुढील होणारा सामना केक स्माइल वर्सेस स्वस्तिक मोबाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण या इनिंग नंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. केक स्माइल 11 वर्सेस स्वस्तिक मोबाईल. निर्धाव चेंडू हाताळला गेला. इथून मात्र पुढे 3 चेंडू असतील शेवटचे. या पहिल्या इनिंगमधील या 3 चेंडूंवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावसंख्या स्थिरावली 30 या धावसंख्येवरती. मंगेशचा चेंडू काय खेळून काढलाय. अप्रतिम फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. प्रकाशच्या बॅटमधून हा चेंडू निघाला होता, मात्र गॅपमध्ये धाडू शकले नाही. त्याने एकच धाव मिळेल. 31 धावा. इथून मात्र शेवटचे 2 चेंडू. मंगेशने देखील चांगली गोलंदाजी केली. दीपक आणि त्यानंतर मंगेश या दोघांनी पूर्णपणे ब्रेक लावलाय, कारण ज्याप्रमाणे धावसंख्या धावगतीने वाढत होत्या तिथे मात्र अंकुश लावणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा चेंडूला उसळलाय. चेंडू बाउन्स चेंडू तेवढाच चांगला वळवला. निर्धाव चेंडू. विचार केला ना मंगेशच्या या षटकाचा, तर आत्तापर्यंत त्यांनी 2 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि 1 विकेट, असे 3 चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 4 धावा दिला त्याने, 1 गडी टिपलाय. आत्ता मात्र शेवटचा चेंडू. सलामी आलेला फलंदाज योगेश. आत्ता मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू जातोय बाहेर, जाऊन परत आलाय, कारण वाऱ्याचा वेग देखील तेवढाच महत्वाचा आहे. कुठल्या दिशेने वारा वाहतो. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. किती धावा मिळतायत? 1च धाव मिळेल. 1 धावानं इनिंग संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 33 धावांचं एक माफक आव्हान असेल. 24 चेंडू आणि 33 धावा कशा पूर्ण होतील हे बघूया दुसऱ्या इनिंगमध्ये.
त्याला टॉस करायचा आहे. केक स्माइल्स वर्सेस स्वस्तिक मोबाईल. नाणेफेक केलं जाते. केक स्माइल वर्सेस स्वस्तिक मोबाईल. मी सौरव तुला विनंती करतो तुझ्या शुभ हस्ते आपण या सामन्यात नाणेफेक करायचंय. केक स्माइल हा टॉस जिंकतोय, काय निर्णय असेल? फिल्डिंग घेतो पहिला. तुम्ही जर टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? मी पण फिल्डिंगच घेणार होतो. दोघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चला वळूया मैदानात. त्या ठिकाणी मॅच स्टार्ट करायचे. 33 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 33 धावा. हॅलो हॅलो चेक. चला आपण टॉस का बॉस पाहिलं. यानंतरचा सामना सदर आहे केक स्माइल वर्सेस स्वस्तिक 11 आणि विकास घरत यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचं आपण पाहतोय की ओशन हार्ट आर्मीच्या नावाने ज्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले टॉस का बॉस, जे अगदी गरीब मुलांसाठी सतत मदत करत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणारे हे चॅनल आहे. म्हणून सर्वांना विनंती असेल या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, कारण आपला माणूस आपल्या माणसाचं आपलं चॅनल. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडते. या ठिकाणी पहिला चेंडू उमेशच्या बॅट मधून चेंडू हवेत येतोय. उमेशचा खणखणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिलाच खणखणीत षटकार. तदनंतर मात्र दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा उमेश आणि चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धाव्याने धावसंख्या आता मात्र बिग बॉस 7. इरादे स्पष्ट आहेत. मागचा सामना सुद्धा बिग बॉस याने जिंकला होता. तदनंतर मात्र दुसरा सामना म्हणजे आजच्या दिवसात टॉप वरती येण्याचा बहुमान हा बिग बॉसला मिळू शकतो आणि इरादे पण तसेच आहेत समजते. आणि या ठिकाणी कल्पेशच्या बॅटला चेंडू लागलाय गेलाय काय असं अपील मात्र जोरदार केलं जाते आणि यस इट्स आउट. पंच या ठिकाणी घोषित करतायत काय नक्की घडते, यस ऑर नो. यस कल्पेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कॉट बिहाइंड अतिशय सुंदर पद्धतीने कॅच टिपला गेला. वीरेंद्रच्या माध्यमातून आपण कॅच पाहिला आणि अपील ही जोरदार झाला. अतिशय सुंदर अगदी. आता पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला, तदनंतर एक धाव आली, त्यानंतर मात्र एक भरवशाचा हक्काचा दमदार प्लेयर मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. आता मात्र दुसरा बॅटर आपण पाहतोय कोण येतोय कल्पेशच्या जागी बॅटिंग साठी. कुणाल येतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण कुणालने आपण पाहिलं. कुणालचं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने ज्याने क्षेत्ररक्षण केलं, अधिकाधिक धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला. विशेष कौतुक करावं लागेल कुणाल कुडूचं. आता मात्र क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावल्यानंतर तदनंतर मात्र फलंदाजीसाठी सज्ज होते स्ट्राईक एंडवरती कुणाल कुडू. राज टू कुणाल. राज आपलं वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू कुणाल साठी. खोलवर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने
खेचून खेळून काढलेला आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. एक धाव मिळाले कुणालला, एक धाव मिळते बिग बॉस संघाला. 8 एक बाद 8 निर्धारित 24 चेंडूमध्ये 33 धावा करायच्या आहेत आणि हाच पाठलाग करत असताना आपण पाहतोय 8 धावांवरती मजल मारलेली आहे. उमेश यांनी आपल्या बॅट मधून खणखणीत पहिलाच षटकार, मागच्या वेळेला पण उतरला होता, त्यावेळेला मात्र खणखणीत पहिला चौकार ठोकला गेला होता. आता मात्र खणखणीत षटकार मारलाय. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, विहिरीमध्ये चेंडू जातोय, येतोय उमेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, नवीन चेंडू, पहिली ओव्हर चालू आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, एक चेंडू अजूनही बाकी आहे. आलेला आहे चेंडू. चला, आनंदाची गोष्ट आपण पाहतो या ठिकाणी भारताचा उभरता नवीन उद्योन्मुख खेळाडू यशस्वी जयस्वालची यशस्वी कामगिरी आपण पाहतोय. 122 चेंडू मध्ये कसोटी मधलं शतक झळकावताना पाहतोय. आताही इंडियाचा स्कोर आपण पाहतोय 158 फॉर 1 लॉस. अतिशय चांगली कामगिरी करतोय. तत्पूर्वी आपण मैदानात पाहूया राजचा चेंडू. उमेश यानं आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला उसळी दिली. उमेशला काही समजलं नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक सुद्धा संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय 12. एक बाद 12. राहुल पांडे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. या राहुलजी, संदेश दरे यांचे जिवलग मित्र. धन्यवाद विजय. 18 चेंडू आणि धावा हव्यात 21. षटकागणिक 7 धावांची गरज आहे. जगदीश येतोय गोलंदाजी मार्क वरती. जगदीश ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न केला होता, चांगल्यात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला, आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. कुणालला काही चेंडू समजला नाही. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाला आणि अगदी सुखरूपरित्या एसटी किपर आपण पाहतो, विकेट किपर वीरेंद्र याच्या दस्ताऱ्यामध्ये बॉल विसावतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीश टू कुणाल. आता मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने आपटला होता आणि मात्र चेंडू अगदी अलगद विसावतोय क्षेत्ररक्षणाच्या दस्ताऱ्यामध्ये. या ठिकाणी झेलबाद होतोय कुणाल कुडू. बाहेर जावं लागेल कुणालला. तत्पूर्वी ऐकूया आपण SK डीजेला. धन्यवाद डीजे. वा, तन्मय येतोय. मागच्या मॅच मध्ये तन्मयच्या एका षटकारासाठी 500 रुपये लावले होते. तन्मय आला आणि षटकार खेचला आणि पुन्हा लावलेत सौरव तरेने. तन्मेश तना पुन्हा एकदा आणि या ठिकाणी झेलचित करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं, परंतु चेंडू काही हातामध्ये लागला नाही. परंतु फील्ड मात्र अप्रतिम म्हणावी लागेल. तत्पूर्वी मात्र फेकी होते, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा सौरव कडून सन्मानित केलं जाईल. षटकारागणिक 500 रुपये तन्मयसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय उमेश घरत, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उमेश घरत ऑन द स्ट्राईक.
या ठिकाणी सेफ झोन मध्ये खेळलेला आहे चेंडू. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत. राज याची सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेकी होते तोपर्यंत एक धाव मात्र अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला मात्र तन्मयला परत पाठवलं. उमेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की रिस्क नको, स्कोर अवाकात आहेत, हातात आहे विकेट. या ठिकाणी जर गेली तर मात्र तदनंतर येणारे फलंदाज गोंधळू शकतात. मागच्या मॅच मध्ये 2 षटकार ठोकून 1000 रुपये कमावले होते. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा 1000 होते, त्याच्यामध्ये हे 500. धन्यवाद तिथे. बॉडी लँग्वेज बघा, मारुती फायटर्स संघाची बॉडी लँग्वेज अशी म्हणजे मनामध्ये जवळजवळ पूर्णतः खचलेले आपल्याला दिसत आहेत. कारण चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा सुद्धा हव्या आहेत 13. थोडासा स्कोर कमी पडला की काय, कारण अजून 10 ते 15 धावा असतात तर नक्कीच रंगत वाढले असते. पुन्हा एकदा दुसरा टोळे जंग पहा 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 आणि या ठिकाणी तनाची खेळी संपुष्टात येताना आपण पाहतोय. तनाला जावं लागेल बाहेर. या ठिकाणी विकेट गारद होते. धन्यवाद डीजे. सन्माननीय राहुलजी पांडे यांच्या माध्यमातून श्रीराम क्रीडा मंडळ म्हणजेच या खानिवडे प्रीमियर लीग 2024 साठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते मंडळाने. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जोरदार टाळ्या होत्यात राहुलजी पांडेसाठी. दरम्यान क्रीज वरती काय घडते, तना आउट होतोय आणि येतोय दीपक घरात. पुन्हा एकदा उमेश गरजसाठी पुढचा चेंडू गलीच्या दिशेने मात्र दिशा दिलेली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं उत्तम क्षेत्ररक्षण होते. फेकी होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी पूर्ण होते. 2 धावेने स्कोर मात्र आपण वाढताना पाहतोय 22. आता मात्र अवघ्या 11 धावा हव्या आहेत. चेंडू सुद्धा शिल्लक आहेत 11, धाव्या हव्या आहेत 11. शक्य आहे, होऊ शकतं, आपण करू शकतोय, परंतु किती चेंडू शिल्लक ठेवू हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण शेवटी रन रेट खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पुन्हा एकदा पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडूला धाडले. दान 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 करीत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय उमेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. काम लावलंस मला बोलून बघ मी साहेबाला लाईनीत घेतल का. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. काय घडते पुढचा चेंडू उमेश साठी. पुन्हा एकदा बघा कट करतोय, फक्त दिशा देतोय कारण विकेट महत्वाचे. पुन्हा एकदा तिथे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होते. भाग मिल्का भाग भाग भाग. काय घडते, सुंदर क्षेत्ररक्षण. उशिरा का होईना, लेट टू लेट बट अप टू डेट. उशिरा चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय, पण तत्पूर्वी मात्र 3 धावा अर्जित केल्या. या 3 धाव्याने स्कोर आपण वाढताना पाहतोय. पंच या ठिकाणी इशारा मागू इच्छित आहेत. काय नक्की घडले, सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. बाकीचे जे प्रेक्षक आहेत ते घोषित करतात की हा चौकार आहे. यस, इट्स अ 4. 4 धावा आहेत. उमेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार.
9 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्या आहेत 3. काय घडेल? जास्तीत जास्त बॉल शिल्लक ठेवले जातील काय? उमेश मागच्या वेळचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी अँकरची भूमिका सांभाळतोय. पुढचा चेंडू उमेश साठी. उंच टोलेजंग फटका आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडते? धरतीला दान. या ठिकाणी 1 धाव मात्र मिळते. झेल बाद झाला असता तर थोडस का होईना पण कमबॅक करण्याचा चान्स मात्र मिळाला असता. 1 धाव मिळते उमेश घरातला. या 1 धावेने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतो. आता मात्र हवे आहेत अवघ्या 2. चेंडू शिल्लक आहेत 7. दीपक घरात स्ट्राईक वरती. या ठिकाणी उंच टोलेजंग फटका मारायचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटची एज लागली. चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने. 1 धाव मात्र अर्जित केली. स्कोर लेवल होते. आता मात्र शिल्लक चेंडू 6 आणि धावा हव्यात 1. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय तुमच्या आमच्या सन्मानाचा खेळ, क्रिकेटचा खेळ, खानिवडे प्रीमियर लीग 2024. पाणी पिण्यासाठी वेळ जास्त दौडू नका. 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 धाव शिल्लक आहे. 1 धाव फक्त पाहिजे जिंकण्यासाठी बिग बॉस संघाला. चेंडू शिल्लक आहेत 6. शेवटचं षटक सज्ज होते संचित. स्वतःच्या टीमकडे संचित मात्र काही नाहीयेत. 1 धाव मात्र डिफेंड करायची आहे आणि या ठिकाणी दीपक घरत यांच्या बॅट मधून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. येतोय हा दीपकचा चौकार, विजयी चौकार. हॅलो, चला या आता जो सामना झाला बिग बॉस वर्सेस मारुती फायटर्स, या सामन्याचा सामनावीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा बॅक टू बॅक उमेश घरात. 10 चेंडू आणि 23 धावा. उमेशला मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने. कुशल भोईर यांच्या माध्यमातून